नमस्कार, मी शेतकरी सुधीर पंढरीनाथ महाजन शिरसाटवाडी। मी काल पाथर्डीला कांदा घेऊन आलो होतो 67 गोण्या। तर इथं 650 रुपये लिलाव झाला त्या कांद्याचा। मी तिथून उचलून कडा मार्केटला नेल्या, त्याच गोण्या माझ्या 1250 रुपयांनी गेल्या। तर सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे का पाथर्डी मार्केटला कांदा न नेता कडा मार्केट आपल्या पाथर्डीपासून 35 किलोमीटर आहे, कड्याला कांदा घेऊन जावा किंवा नगरला। पाथर्डी सरासरी व्यापारी फसवणूक करते शेतकऱ्यांची। आणि 2 नंबर कांदा माझा 850 रुपये गेला तिथं, आणि इथं तोच कांदा 300 रुपयांनी मागतात। त्याच्यामुळे पाथर्डीतील ही फसवणूक पुढाऱ्यांनी पाथर्डीला थांबवावी। कांद्याचे व्यापारी सरास शेतकऱ्यांची लूटमार करतात। कांदा मार्केट बंद पडून नगर किंवा घोडेगाव राहुरी कड्याला कांदा न्यावे ही शेतकऱ्यांना विनंती आहे। आणि 67 गोण्याची माझी 41,000 रुपये काल कांद्याची पट्टी झाली। हे कालचे पट्टीचे पैसेसुद्धा मी सोबत आणले ते दाखवायला, आणि पत्रकार बंधूंची भेट घेऊन त्यांना विनंती केली का हा व्हिडिओ व्हायरल करून सर्व शेतकऱ्यांना ही खबर सांगावी, कारण याच्यात शेतकऱ्याची सरास फसवणूक होते। आणि शेतकऱ्यांनी आपले कष्टाचे जे कांदे पिकवलेत कष्ट करून ते इथं पाथर्डीत या फसवेगिरींना न देता कडा मार्केटला आपण न्यावे ही सर्व शेतकऱ्यांना एक कळकळीची विनंती। आता काही शेतकरी कांदा भाव नाही मिळाला, रस्त्याला फेकी जाळी त्यांना काय केलं पाहिजे, त्यांना काय निरोप दिला पाहिजे? नाही, आता काय भाव तर कमीचे, पण फेकून न देण्यापेक्षा आपले 2 रुपये त्यांनी तयार केले पाहिजेत, किंवा साठवणुकीची जर त्यांना जागा असेल, शेड असतील, कांद्याच्या जाळ्या असतील तर त्याच्यामध्ये ठेवून नंतर विक्री करावी, किंवा आता काय होतील ते पैसे तयार करून घ्यावेत। इथं यांना फुकट आणून देण्यापेक्षा हे महादरजोत पैशावाले झाले सगळे पाथर्डीतले व्यापारी, कांदा मार्केटवाले, आणि आपली शेतकऱ्याची सरास फसवणूक करते ते। यांनी खिसे कापायचे धंदे टाकले पाहिजेत इथं लोकांना, गोरगरिबांना फसवण्यापेक्षा। तरी मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो, मी पण एक शेतकरीचे सुधीर महाजन शिरसाटवाडी, पण बाकी सर्व शेतकऱ्यांनी कांदा कुठं पण न्या, पण पाथर्डीत आणू नका, एक कळकळीची विनंती करून सांगतो।